श्रीनाथ केसरी चंद्रहार पाटील सांगली यांच्या फॉर्च्युनर मैदानानंतर जे घडलं ते बघून सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. होय मंडळी, आज आपण बोलणार आहोत त्या थरारक क्षणांबद्दल जिथं नखऱ्या आणि अबूशा या जोडीने मैदानात अक्षरशः गडगडाट घडवला. एवढं पब्लिक, एवढा आवाज आणि त्यात बैलाचा रागीटपणा. पण नक्की काय झालं त्या क्षणी? चला सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. फॉर्च्युनर मैदानाची रेस संपली होती. मैदान झाल्यानंतर आरत परत आलं होतं. त्याच वेळी सलगर काळ म्हणजेच नखऱ्या आणि अबूशा ही जोडी मैदानाकडे परत येत होती. गाडीचा जू मोडला, गाडी पट्ट्याला ती आली आणि पब्लिकचा आवाज इतका वाढला की बैल सुद्धा थोडा बिथरला. एवढं पब्लिक बघून बैलाची मानसिक स्थिती ढळली आणि तिथूनच सुरू झाला हा थरार. नखऱ्या आणि अबूशा या जोडीचा तो क्षण सगळ्यांना आठवणीत राहील. कारण बैल अचानक आक्रमक झाला आणि एवढ्या गर्दीत सुद्धा त्याने कोणालाही जवळ येऊ दिलं नाही. तुम्ही या व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता. बैलाने कितीतरी लोकांच्या अंगावर जोरात उडी घेतली. जे लोक बैलाच्या पुढे पुढे करत होते ते सुद्धा थोडेसे हादरले. पब्लिक ओरडत होती. काहींनी मागे हटायचा प्रयत्न केला, पण काही जण अजूनही बैलाच्या जवळ जात होते. त्यांना कदाचित वाटलं नसेल, पण बैल आक्रमक असताना जवळ जाणं म्हणजे धोका. कारण बैलाला त्या क्षणी काही समजत नसतं, ना आवाज ना हातवारे. त्याचा संपूर्ण फोकस एकाच गोष्टीवर असतो, समोरचं धोका आहे का. आणि म्हणूनच त्या क्षणी बैलानं ज्याप्रमाणे वागलं ते त्याच्या स्वभावाचं नव्हतं, तर मानसिक दडपणाचं होतं. तेवढ्यात बैलाचे मालक किसन हाक्के मैदानात आले. त्यांनी बैलाला शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळात बैल थांबला, पण पूर्णपणे नाही. त्याचा राग, त्याचा आवाज सगळं मैदान हलवून टाकत होतं. सामान्यतः हा बैल अत्यंत शांत आणि संयमी असतो, पण या दिवशी त्याचं वागणं सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेलं. यावेळी मोठी चूक झाली ती म्हणजे पब्लिकची. बैल आक्रमक झाल्यावर लोक त्याच्या मागे धावत होते, त्याचं व्हिडिओ काढत होते. अशा वेळेला अनुभवी लोकच पुढे जावेत. बैलाला धरायचं असेल तर थेट व्यसनीला न धरता दोन्ही कासऱ्याला धरून त्याला स्थिर करावं. त्याला 5 मिनिटांचा ब्रेक द्या, शांत होऊ द्या, तेव्हाच त्याच्याजवळ जा. फोटो काढा, व्हिडिओ का करा. कारण रेस संपल्यावर बैलाची मानसिक आणि शारीरिक स्थिती अतिशय नाजूक असते. त्यात थोडासा चुकीचा आवाज, थोडीशी हालचाल आणि सगळं उलटू शकतं. आजच्या या घटनेतून शिकण्यासारखं एकच, बैल कितीही मोठा असो, सुंदर असो, पण तो जिवंत आहे, त्यालाही भावना आहेत. तोही दमतो, थकतो, घाबरतो. आपण त्याचं कौतुक करावं, पण त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या सुरक्षिततेसाठी अंतर ठेवलं पाहिजे. आणि शेवटी किसन हाक्के आणि त्यांची टीम यांनी दाखवलेलं संयम, तो धीर, तोच खरा बैलगाडा शर्यतीचा आत्मा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशा थरारक बैलगाडा क्षणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.